हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल चंदा सेंचुरी. तर मी खूप दिवसांपासून विचार करत होती, मला गोड खायचं होतं. तर मला कसं शुगर आहे, तर मम्माला बाहेरचं गोड वगैरे चालत नाही आणि मलाही चालत नाही. तर मी आज घरी बनवणार आहे गुलाबजामुन, ज्याच्यात मी शुगर वगैरे कमी टाकणार आहे आणि कमीत कमी वेळेत बनवणार आहे झटपट गुलाबजामुन. ये मी फर्स्ट टाइम गुलाबजाम ट्राय करते घरी बनवायचं. तर मी आज तर ब्रेडची बनवणार आहे आणि तर आता माझी सिस्टर मला ब्रेड कट करून देते. तेव्हापर्यंत मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये पाणी उकळायला ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी शुगर पण ॲड करणार आहे आणि इलायची वगैरे पण ॲड करणार आहे. तर जस्ट वेट मी दाखवते तुम्हाला. यामध्ये मी इलायची ॲड करते आणि थोडी शुगर मी यामध्ये ॲड करणार आहे. आता मी शुगरला विरघळवून घेणार आहे मस्त पाण्यामध्ये, म्हणजे आपण पाक रेडी करतो आहे गुलाबजामसाठी. मी यामध्ये शुगर कमीच ॲड केली, कारण मम्मीला मला दोघींना चालत नाही जास्त शुगर. ब्रेड कट करून घेतलं आहे आणि यामध्ये मी ॲड करणार आहे दूध. आणि त्याला मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित. जेव्हापर्यंत हे अगदी घट्ट होत नाही तेव्हापर्यंत याला आपण चांगलं उकळू देणार आहे. मस्त कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि इथे मी जो ब्रेड आणि दूध मिक्स केलं होतं ना, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याचे आपण राऊंड राऊंड बनवायला चालू करणार आहे. मी थोडी जरा तेलापासून लांबच राहते, कारण मला तेलाची खूप भीती वाटते. तर गुलाबजामुनला जे आपण रेडिश कलर येऊसपर्यंत फ्राय करणार आहे, ती माझी लहान सिस्टर सोनू करते. मी पापड फ्राय करत होती, तळत होती, तर माझ्या हातात तेल उडलं होतं. तर त्याच्यामुळे त्याचे डाग जे आहेत ते अजून पण राहिले. तर मग त्याच्यामुळे मी आज फ्राय नाही करणार आहे गुलाबजामुन, तळून नाही घेणार आहे, ते माझी लहान सिस्टर करणार आहे.